रामकृष्ण हरी. मी भक्ती श्रीराव चौधरी वाढोणा रामनाथ हरिभक्त परायण वैकुंठवासी नारायण पाटील चौधरी यांचे नाथ. नानाजींची पण नाथ. सर्वप्रथम इथे जमलेले सर्व मान्यवर आणि महाराज मंडळी सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. आज आपण येथे नानाजींच्या 70वा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यासाठी येथे उपस्थित. महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण देशात वारकरी संप्रदाय हा समाज प्रबोधनाचे कार्य करण्यात नेहमीच अग्रेसर ठरला आहे आणि वारकरी संप्रदाय भक्कमपणे उभा असण्यामागे स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. समाज प्रबोधन म्हणजे समाजातील काळानुसार व काळाला अनुरूप आचार विचारात बदल घडवून आणण्यासाठी झटणे निरंतर प्रयत्न करीत राहणे. लेखन कीर्तन भागवत कथा रामकथा प्रवचन भारुडे भाषणे याद्वारे सतत समाजाच्या सामूहिक भल्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कीर्तनकारांची फार मोठी परंपरा सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमुळे महाराष्ट्राला लाभलेले आहे. यामधील पूजनीय रामचंद्र महाराज नागपूरकर, अमृत महाराज काळे, बोधे बाबा, वैद्य बाबा, कुडेकर बाबा या सर्व मंडळीचा विशेष सहवास आमच्या परिवाराला लाभल्याने संपूर्ण परिवार पवित्र झाला. हरिभक्त परायण रामरावजी महाराज होते म्हणजेच माझे नानाजी यांनी सुद्धा याच वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षे आध्यात्मिक शिक्षण घेतले. श्रीराम कथेद्वारे व कीर्तनाद्वारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले. त्यामुळे कित्येक लोकांच्या आयुष्यात परिवर्तन झाले. मुख्य आनंदाची गोष्ट म्हणजे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सन 1979 ते 1983 दरम्यान संपूर्ण शिक्षण घेणारे गुरुबंधू एकत्रित येऊन हा अभिष्ट चिंतन सोहळा पार पाडत आहे. आणि त्यातही दुग्ध शर्करा योग असा की ज्ञानोबा माऊलीच्या अंगणात ज्यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण करून वारकरी संप्रदायाला नावलौकिक मिळवून देण्याचे काम केलं ते हरिभक्त परायण गुरुवर्य पुरेकर बाबा यांचा सुद्धा आज शांती ब्रह्म पुरस्कार देऊन हा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा होत आहे. या प्रसंगी मी ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज सर्वांच्या चरणी प्रार्थना करते की नानाजींना कुकुरेकर बाबांना निरोगी आयुष्य लाभो व त्यांच्या